हॅलो नमस्कार, मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला बाप लेकी सोबतचा एक आमच्या घरी झालेला किस्सा सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। याआधी मी बऱ्याच वेळेला ऐकलं होतं की बापाचं लेकीवर आणि लेकीचं बापावरती प्रेम असतं, पण हे माझ्या बाबतीत तर मला माहीत होतं, पण टिया बाबतीत सुद्धा म्हणजे ती तर तिच्या वडिलांना खूप काही करते गोष्टी, हे तर मला दिसून येतच। बऱ्याच वेळेला माझ्यापेक्षा जास्त त्यांनाच करते, पण तिच्या वडिलांनी सुद्धा आज तिच्यासाठी जे काय केले मी ते तुमच्यासोबत शेअर तर करणार आहेच। आणि बऱ्याच वेळेला असं होतं की सगळ्याच वडिलांचं आपल्या मुलींवरती प्रेम असतं, पण ते दाखवत नाहीत जसं की आपण लेडीज दाखवतो। म्हणजे आता माझ्यावरून पण जर कधी काही झालं तर आपल्या लगेच डोळ्यात पाणी येतं किंवा भरपूर काही गोष्टी असतात आणि आपण लगेच भावनिक होतो। पण जे माणसं असतात, जेंट्स असतात, त्यांच्या बाबतीत तसं तेवढं होत नाही। त्यांच्याकडे म्हणजे त्यांना पण भरपूर प्रेम असतं सगळ्यांविषयीच, पण ते तेवढं दाखवत नाहीत, वरून दाखवत नाहीत। तर अशा प्रकारे असतं म्हणजे सगळ्यांचंच आपलं आपलं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत म्हटलं तरी काही हरकत नाही। कोणी कोणी खूप लवकर दाखवतं आणि कोणी खूप उशिरा दाखवतं। तर आज व्हिडिओ दिवसभर काही शूट केलाच नाही, कारण माझी थोडीशी तब्येत डाऊन होती। काय माहिती काय झालं होतं, वीकनेस थोडासा वाटत होता आणि खूप काय काय खायची तर इच्छा होत होती। तर हे बऱ्याच वेळेला होतं की काही ना काही खायची तर इच्छा होतच असते। तर त्यामुळे जास्त काही दिवसभर मग काही करण्यात नाही आलं, आणि त्यात मेन म्हणजे काय झाले ते पण तुम्हाला पुढे सांगेलच। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, त्यामुळे तर अजून जास्त मूड ऑफ झाला। तर रात्री मग मी म्हटलं की आज बनवता येतील डोसे, इडलीचा थोडासा बेत करता येईल घरच्या घरी। तर त्यामुळे मग इथे मिक्सर घेऊन आता हे जे डाळ आहे आणि तांदूळ आहेत तर ते बारीक करून घेता येतील। तर सगळ्यात आधी मी भांडे घासून घेतली आणि त्यानंतर म्हटलं की भांडे म्हणजे घासून घेतले म्हणजे थोडंसं बेसिंगसुद्धा रिकामं होईल, आणि आता हे तांदूळ आणि डाळ बारीक करून घेता येतील। तर तेवढ्यामध्ये प्रदीप आले आणि त्यांनी टियासाठी नवीन ब्रश आणला आहे, तर ते इथे मला आणून दाखवत होते। तर छान होता ब्रश, वेगळाच आणला यावेळेस, आणि टियाला पण आमच्या खूप आवडला। तर ते तिला आता तिकडे पलीकडे त्या दोघांचं चालू आहे की तिथे ब्रश दाखवणं, त्यानंतर एक दोन चॉकलेटसुद्धा आणले होते तिला, तर ते पण तिच्या दाखवणं चालू आहे, त्यांचं त्यांचं खाणं चालू आहे दोघांचं, आणि माझं मी इकडे काम चालू आहे। तर असं झालं सकाळी की म्हणजे प्रदीपला रोजच ऑफिसला जाताना खूप उशीर होतो, म्हणजे ते उशिराच उठतात, मग पटपट आवरायचं, आणि मग सकाळी जाताना त्यांना काहीच वेळ नसतो, म्हणजे एक्स्ट्राच्या कुठल्याच गोष्टी ते करत नाहीत। नेहमीच म्हणतात की खूप उशीर झालाय, पटपट आवर आणि पटपट जायचे म्हणून। पण आज काय माहिती टियाचा मूड झाला आणि सकाळी सारखं म्हणत होती की मम्मी ज्यूस पाहिजे म्हणून। तर ज्यूस म्हणजे ती माझा किंवा कुठले पण कोल्ड ड्रिंक्स वगैरे असं मागत असते, स्लाईस फ्रुटी, पण तिला काही मग ते द्यायला जमत नव्हतं, कारण मी तर म्हणजे काही असं सकाळी सगळी कामं सोडून लगेच दुकानात जाऊन आणणार नव्हती आणि घरी पण तर काही नव्हतंच। तर मग हे म्हटले की चल मी घेऊन जातो तुला, पण तू इथेच बस, म्हणजे माझं मी जाऊन घेऊन येतो। पण ती काय ऐकायला तयार नव्हती, बॅग ठेवून जरी जातो म्हटलं तरी ऐकायला तयार नव्हती, आणि मग त्यामुळे मग ते म्हटले की त्यापेक्षा नकोच, मी जातो, मला लेट होईल, आणि मग ते निघून गेले। मला पण वाटलं की खरंच निघून गेले, पण त्यांनी गेल्यानंतर एक 5 मिनिटांनी कॉल केला आणि सांगितलं की टिया मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन आलोय म्हणून, तर लिफ्टमधून खाली या, असं झालं। पण लिफ्ट पण आमची म्हणजे आज मावशी असल्यामुळे त्याच टायमिंगमध्ये बंद होती, म्हणजे त्यांचं कचऱ्याचं काम चालू असतं, त्यामुळे मग आम्ही स्टेप्सने उतरलो, तेवढ्यात ते अर्ध्या स्टेप्सवरती सुद्धा चढून आले होते। म्हणजे असं असतं की त्यांचं एवढं प्रेम होतं, म्हणजे टिया आज खूपच रडत होती, तिला म्हणजे पाहिजेच होतं। तर लेकीची इच्छा पूर्ण करण्यासाठी एरवी त्यांना कितीतरी उशीर होतो, तर ते तसंच जातात, म्हणजे मला जर कधी काय पाहिजे असेल तर तेवढं काही देत नाहीत, पण तिच्यासाठी मात्र त्यांनी उशीर जरी झाला तरी काही हरकत नाही, आणि तेवढं मग एक स्लाईसची बॉटल घेऊन आले आणि ते तिला सकाळी आल्या दिली। तर ते काही मी सकाळी शूट केलं नव्हतं, आणि आता पण तिला बघा चॉकलेट्स वगैरे आणलेत। तर म्हणजे लेकीसाठी किती पण उशीर झाला किंवा काही पण असेल तर सगळ्या गोष्टी करतात, पण बायकोसाठी मात्र तेवढं कधी करत नाहीत, कारण लेक ती लेक असते शेवटी। तर अशा प्रकारे मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, आणि त्यासोबतच माझं आता मग इकडे काम वगैरे पण झालं आहे, त्यांचं चालू आहे, तिकडे काय चालू आहे ते त्यांचं खाणं पिणं गप्पा गोष्टी आल्यानंतरच्या। अशा प्रकारे असतं बापाचं लेकीवरचं प्रेम। तर माझे पण पप्पा माझ्यासाठी खूप काही करत होते, करतात पण आणि करत पण राहणार, पण माझ्या पप्पांना पण असं खूप जास्त एवढं व्यक्त करता येत नाही। तसं बऱ्याच जणांना येत असेल, पण माझ्या वडिलांचं म्हणजे तसं तेवढं नव्हतं की खूप जास्त असं दाखवायचं वगैरे,
काय माहिती म्हणजे एखाद्याचा स्वभाव असतो, जसं मी आधी म्हटलं की कोणी कमी दाखवतं, कोणी जास्त दाखवतं, असं चालू असतं. पण चला काही हरकत नाही. आपल्याला माहिती आहे की आपला माणूस कसा आहे, आपण ज्यांच्यासोबत राहतो ते कोण कसे ते आपल्याला माहीत असतं. त्यामुळे तसं काही प्रत्येक वेळेला दाखवावंच असं काही नसतं. तर आता इथे रात्रीच मी सगळं मस्त असं डोशाचं पीठ वगैरे बनवून ठेवले सगळं आता हे बॅटर, आणि सकाळी मस्त असे गरमागरम आता डोसे बनवता येतील. तर याच्यामध्ये मला मेथी दाणेसुद्धा घालायचे होते, पण ते गडबडीमध्ये मी सकाळी पीठ म्हणजे तांदूळ आणि डाळ भिजू घातली तर ते विसरूनच गेले, त्यामुळे ते काही टाकले नाहीत. तर काही हरकत नाही म्हटलं तरी पण चांगलं. आता याच्यामध्ये सगळं बॅटर एकत्र करून नंतर दोन्ही मी याच्यामध्ये थोडासा सोडा घालून ठेवून देईल, म्हणजे रात्रभर हे पीठ चांगलं फुगेल आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला याचं जे काही बनवायचं आहे उत्तप्पा, डोसा, इडली ते बनवता येईल. तर टिया म्हणत होती की मम्मी तर थोडंसं चॉकलेट आहे घे म्हणून तुला. तर मी म्हटलं नको तूच खा बेबी म्हटलं, आणि तिने खाल्लं. यावेळेस ते वेगळं चॉकलेट होतं, ते पण काही तुम्हाला दाखवण्यात नाही आलं. तर अशा प्रकारे आता माझं सगळं काम चालू आहे. आणि नंतर मग हे झाल्यानंतर जे काही भांडी होती तर ते पण मी लगेच म्हटलं की घासून टाकता येतील. तर मिक्सरचं भांडं वगैरे सगळंच घासून टाकलं, आणि थोडंफार इकडे तिकडं पडलं होतं खाली, तर ते पण लगेच स्वच्छ पुसून घ्यावं म्हटलं. रात्रीचं किचन जेवढं स्वच्छ असेल ना तेवढं घरामध्ये चांगलं असतं. जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मी नांदेल असं म्हणतात, तसंच काहीतरी. ते तर झालंच, पण झुरळ वगैरे पण होत नाही, त्यामुळे तर मी आता खूप जास्त काळजी घेते. थोडं पण इकडे तिकडे पडलं की लगेच आता जास्त प्रमाणात चांगलंच क्लीन करत असते. तर आता अशा प्रकारे हे रात्रीचं माझं किचन क्लिनिंग पण पूर्ण झालं. थोडंफार तब्येत जरी ठीक नसली ना तर कधी कधी वाटतं की उद्यावरती करता येईल भांडी वगैरे, पण नाही, रात्रीच केलेले कधी पण चांगले असतात. खूप जास्त काही वेळ नसतो लागत त्याला, तरी पण वाटतं बऱ्याच वेळेला. मग मी आज फायनली ते सगळं करूनच टाकलं, आणि आता जे कपडा आहे तर ते पण लगेच स्वच्छ धुवून इथेच वाळू घालणार आहे. तर त्यानंतर अजून एक गोष्ट झाली ज्यामुळे मूड ऑफ झाला, तर तो म्हणजे ट्रायपॉड पण खराब झाला. त्यामुळे थोडंसं व्हिडिओज आता टेन्शनच येते की व्हिडिओ शूट कसे करणार म्हणून. तर खराब झाला म्हणजे त्याचं जे मोबाईल होल्डर असतं तर ते मी सकाळी जेव्हा लावत होते तर तेच तुटून म्हणजे माझ्या हातातच आलं बाजूला. कसं काय झालं काय माहिती, बरेच दिवस टिकला असता. तरी आता ट्रायपॉड घेऊन जवळजवळ 1.5 वर्ष होऊन गेले आरामात. पण ही वस्तू अशी नाही आहे की एवढी लवकर खराब होणार, पण ते फक्त होल्डरच तुटले. आणि नंतर मी जेव्हा थोडा त्याचा शोध लावला तेव्हा मला कळालं की होल्डर मिळू शकतं. त्यामुळे थोडासा जीवात जीव आला, नाहीतर खूप मनाची घालमेल चालू होती की अरे बापरे हे काय झालं म्हणून. तर येताना मग त्यांना सांगितलं की फेविक्विक आणा, बघूया जमलं तर होईल. पण मी फेविक्विकसुद्धा लावलं, ते खूप चांगलं चिटकलं पण एवढं चांगलं चिटकलं आहे की त्याच्यामध्ये ते ओढून असं मोबाईल लावतासुद्धा येणार नाही, म्हणजे पूर्ण पॅकच झालं ते. त्यामुळे आता ते दुसरं होल्डरच मागवावं लागणार. आणि असं पण मी ते मागवणारच होते, पण म्हटलं की 2-3 दिवस ते येईपर्यंत आपलं काम कसं भागणार, त्यामुळे मग असं चालू होतं की फेविक्विक लावून जमलं तर जमलं, पण ते काही जमलेलं नाही आहे. तर चला असू द्या, काही हरकत नाही. फायनली आता येईल कधी तेव्हा येईल. थोडंफार त्यामुळे असं तसंच इकडे तिकडे मोबाईल ठेवून चालू आहेत सगळ्या गोष्टी. आणि या गोष्टीची एवढी सवय लागली आहे ना की ते नाही झालं ना तर काम कसं तरीच वाटतं. याच गोष्टीची म्हणून नाही, कोणती पण गोष्ट असू द्या, त्याची जर आपल्याला एकदा सवय लागली आणि ते जर पूर्ण झालं नाही ना तर खरंच खूप कसं तरी मनाला वाटतं. टियाने बघा पलीकडच्या साईडला सायकल अशी उलटी टाकून दिली आहे. तर असं चालू असतं घरामध्ये काही ना काही. ते दोघं आतमध्ये बसलेत, मी माझं इकडे रात्रीचं आता हे म्हणलं एकदा लावून पाहावं, रात्रभर चांगलं चिटकेलं आणि सकाळी निघेल. पण ते नंतर पाहत होते पण ते काही एवढं व्यवस्थित निघालं नाही, त्यामुळे याचा काही आता उपयोग नाही आहे. तर असू द्या म्हटलं, आता जे काही असेल ते असेल. तर चला अशा प्रकारे आजचा हा छोटासा व्हिडिओ होता, थोडंफार तुमच्यासोबत शेअर केलं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.